आपल्या परिसरातील ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। गेल्या काही दिवसापासून राहुरी तालुक्यामध्ये जवळपास सर्वदूर ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस चालू आहे आणि कधी 50 mm कधी 60 mm बऱ्याचशा महसुली मंडळामध्ये जरी अतिवृष्टीचा 75 mm चा निकष असेल तरी देखील तो सततचा रोज 50 mm चा पाऊस त्या ठिकाणी पडतो। आपण इथं बघू शकाल की पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलेलं आहे। विशेषतः कपाशीच्या पिकाला आता सर्वदूर राहुरी तालुक्यात अशीच परिस्थिती आहे म्हटलं तरी वावगं होणार नाही आणि आता ह्या पिकाचं भरपूर नुकसान होणार आहे आणि शेतकऱ्यांनी बोलून दाखवल्याप्रमाणे कमीत कमी झालेला खर्च तरी भरून निघेल की नाही अशी परिस्थिती असताना आता सगळ्यांचे मदतीची आशा ही शासनाकडे लागलेली आहे। यावर्षी 1 रुपयाची पीक विमा योजना बंद केल्यामुळे बऱ्याचशा लोकांनी पीक विम्याचा प्रीमियम भरलेला नाही। मागच्या वर्षीपेक्षा जवळपास 30-40% लोकांनी पीक विमा भरलेला आहे आणि त्याच्यात देखील बरेचसे ट्रिगर शासनाने कमी केलेले आहेत। म्हणजे आता जर ह्या शेतकऱ्याकडे जर पीक विम्याचा मागच्या वर्षीचा जो पीक विम्याचे निकष होते ते असेल त्यांनी लगेच कृषी खात्याला 72 तासाच्या आत कळवलं असतं इथला फोटो काढून आणि त्यांना बाकीच्या महसूल मंडळात काय का हो इथं लगेच नुकसान भरपाई किंवा पीक विमा हा मिळाला असता। पण आता या वर्षी मात्र तो ट्रिगर बंद केलेला आहे। त्यामुळे आता सगळ्यांची मदार ही शासन काय नुकसान भरपाई देईल याच्यावरती आहे। अतोनात पिकांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे NDRF चे वगैरे काय निकष याच्या तांत्रिक बाबीमध्ये न बसता शेतकऱ्यांना भरीव मदतीची या शासनाकडनं अपेक्षा आहे। मी मगाशी तहसीलदारांकडे बोललो की अजून राहुरी तालुक्यामध्ये पंचनामे झालेले नाहीत तर मी तहसीलदारांना विनंती केली की तात्काळ राहुरी तालुक्यामध्ये देखील पंचनामे करायला सुरुवात करावी आणि योग्य रीतीने पंचनामे करून शेतकऱ्याला त्याचे वरती शासनापर्यंत पोहोचवावे। शासनापर्यंत तरी तिथं देखील आम्ही पाठपुरावा करू की हा नुकसान भरपाई ही शेतकऱ्याला जास्तीत जास्त मिळाली पाहिजे। सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त 1 रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू। प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट। पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरं बक्षीस 43 इंची LED टीव्ही, तिसरं बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस आटा चक्की। सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। सायराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। सायराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।